हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सोनूज क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. तर आज आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीने लक्ष्मी कॉईनचे इनविजिबल मंगलसूत्र कसे बनवायचे. ह्यापुढे जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याने तुम्हाला प्रत्येक स्टेप कळेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिला आपण बघूया हा सुंदर असा इनविजिबल मंगलसूत्र बनवायला कोणकोणते साहित्य लागणार आहे. पहिला आहे ये लक्ष्मी कॉईन. त्यानंतर ब्लॅक कलरचे क्रिस्टल, मोठे आणि छोटे. तुम्ही तुमच्या अनुसार कुठलेही साईज घेऊ शकते. मी इकडे एक मोठा घेतला आहे आणि दुसरे छोटे घेतले आहेत. त्यानंतर हे गेअर वायर, ह्याला इनविजिबल वायर सुद्धा म्हणतात. हे इनविजिबल मंगलसूत्र बनवण्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे आहे ते स्टॉपर. नंतर आहे ते पक्कड आणि कटर आणि 2 mm चे गोल्डन मोती. सर्वात पहिला गेअर वायरमधून एक तुकडा कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या अनुसार साईज घेऊ शकते. मी इकडे मला हवा होता तेवढा तुकडा कट करून घेतला आहे. अशा प्रकारे हा तुकडा एक मी गेअर वायरचा कट करून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये हे लक्ष्मी कॉईन टाकून घेतला आहे. हे मधोमध टाकून घेतला आहे. त्यानंतर एक बाजूने बिग ब्लॅक कलरचा क्रिस्टल टाकून घेतला आहे आणि त्याच्याच बाजूला 4 स्मॉल मनी पण टाकून घेतले आहे. बिग क्रिस्टल टाकल्यानंतर जे दुसरं आपण 4th स्मॉल साईजचे क्रिस्टल टाकलं आहे तेही सुद्धा ब्लॅक कलरचे आहेत. असेच दोन्ही बाजूनी टाकून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी टाकून झाल्यावर दोन्ही साईडला एक एक स्टॉपर टाकून घेऊया. आणि पकडच्या हेल्पनी दोन्ही साईडचे स्टॉपरला लॉक करून घेऊया. स्टॉपर लॉक करायच्या आधी बघून घ्यायचं दोन्ही साईड इक्वल असला पाहिजे. अशी दोन्ही साईडने आपण हे स्टॉपर फिट करून घेऊया, ज्याने की ते मोती हलणार नाही आणि इक्वली मिडलमध्ये राहणार. आता आपला एक फिंगरच्या हिशोबाने तेवढी साईज सोडून स्टॉपर फिट करून घेऊया. असा एक साईज फिंगरचा घ्यायचा आणि तिकडे स्टॉपर
लॉक करून घ्यायचं आणि जशी आपण आधी मोती टाकल्यात तशीच मोती ओवून घ्यायची. पहिला 2 स्मॉल ब्लॅक कलरचे क्रिस्टल व्हायचे, ते टाकून झाल्यावर 2 mm चा गोल्डन बॉल टाकायचा. आता एक मोठ्या साईजचा ब्लॅक क्रिस्टल टाकून घ्यायचं आणि परत तसेच 2 स्मॉल टाकून एक गोल्डन टाकून घ्यायचं आणि स्टॉपर टाकून फिट करून घ्यायचं. पकडच्या हेल्पनी तो स्टॉपर पण फिट करून घ्यायचं. तसंच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण करून घेतला आणि ॲक्सेस वायर जी असली ती कट करून घ्यायची. आणि मग लास्टमध्ये 2 स्टॉपर वेगवेगळे बाजूला टाकून घ्यायचं. हे आपण साईडला ठेवूया सध्या आणि अशी 4 जम्प रिंग घेऊया. हे आता आपण उघडून ह्याची रिंग बनवूया. एकमेकाला जॉईंट करायची जम्प रिंग. जम्प रिंगची चेन रेडी झाल्यावर गिअर वायरमध्ये टाकून जे स्टॉपर आपण आधी टाकून घेतला होता त्यामधून लास्ट पॉईंटमध्ये टाकून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि स्टॉपरला फिट करून घ्यायचं आहे. स्टॉपर फिट झाल्यावरती जो ॲक्सेस वायर असतो तो कट करून घेतला आहे. कट करताना सांभाळून कट करायचा, ज्याच्याने जो आपला गिअर वायरचा मेन आहे तो कट झाला नाही पाहिजे. जो ॲक्सेस वायर होता तोच कट झाला पाहिजे. आणि दुसऱ्या साईडने असा हुक टाकून घेऊन परत स्टॉपरने फिट करून घ्यायचे. जसं आपण त्या साईडने जम्परिंग फिट केलं आहे तसंच सेम या साईडला हा हुक पण अटॅच करून घ्यायचं आहे आणि फिट करून घ्यायचं आहे. असा हा सुंदर लक्ष्मी कॉइन इनविजिबल मंगलसूत्र रेडी झाला आहे. तुम्हालाही जर अशा सुंदर इनविजिबल मंगलसूत्र हवं असेल किंवा नथ मेकिंग अँड ज्वेलरी मेकिंग रॉ मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी माझी इन्स्टा ID डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. नक्की DM करा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने तुम्हाला असे माझे पुढचे ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन बाय. थँक्यू.